नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया है खास खबर का। नायगांव तहसील के कहाला बुद्रुक गांव में जल जीवन मिशन के तहत 1.5 करोड़ रुपए की जलापूर्ति योजना केवल कागजों तक सीमित साबित हुई है। ग्रामीणों का आरोप है कि ठेकेदार, तत्कालीन सरपंच, उप सरपंच और विभागीय अधिकारियों ने मिलीभगत कर भ्रष्टाचार किया और योजना की रिपोर्ट को फर्जी तौर पर सफल दिखाया गया है। दरअसल गांव के लगभग 5000 निवासियों के लिए सरकार ने योजना का उद्देश्य हर घर तक शुद्ध पेयजल पहुंचाना था। हालांकि ग्रामीणों का कहना है कि नलों के कनेक्शन तो कर दिए गए, लेकिन पानी नहीं आता और दबाव बहुत कम है, जिससे महिलाओं को और बच्चों को भारी परेशानी हो रही है। सी न्यूज भारत के प्रतिनिधि पवन कुमार पुठेवाड़ कुंडूरकर ने बताया कि अधिकारियों ने गांव का दौरा किए बिना ही कार्य को मंजूरी दे दी। आरोप है कि जिला परिषद के कार्यकारी अभियंता राहुल राज साहिब, इंजीनियर प्रशांत नाचरे, वेरुलकर और सरनाइक ने कमीशन के लिए बिना काम की गुणवत्ता जांचें भुगतान करवा दी है। आरोपों के घेरे में ठेकेदार सूरज माधव काल्हेलकर, तत्कालीन सरपंच शेख, उप सरपंच जावेद सत्तार, नागेश काहलकर, साथ ही साथ विभागीय अधिकारी, जल आपूर्ति विभाग के अभियंता और तकनीकी अधिकारी शामिल हैं। ग्रामीणों ने चेतावनी दी कि ये जनता के पैसे की खुली लूट है। दोषियों पर प्राथमिकी दर्ज होने तक वो शांत नहीं बैठेंगे। सर्वप्रथम नमस्कार, पत्रकारांना नमस्कार, न्यूजला नमस्कार। आणि आपल्या गावातील जलजीवन योजनेचे ते नळ कलेक्शन आहेत झालेत आणि गावात नळाला पाणी येते का? गावात नळाला पाणी अजून तर आलेलं नाही। पाईपलाईन तेवढी झालेली आहे, पण नळाला पाणी आलेलं नाही। मग नळाला पाणी येते असं काही अधिकाऱ्याचं म्हणणं दिसालंय? जलजीवन योजनेचे जे ठेकेदार वगैरे आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की योजना कंप्लीट झाली असून पाणी प्रत्येक जिथे घरपट नळ योजना केलेलं आहे तुला पाणी त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला पण दिलेलं आहे ना? नळ दिलेली आहे, पण पाणी अजून आलेलं नाही। पाणी आलेलं नाही। मग तुम्ही पोलीस पाटील काळ्याचे पोलीस पाटील परत नाव सांगा। केदार आनंद कहाळेकर, काळा बुद्रुक पोलीस पाटील प्रतिनिधी। आपण आज काळा बुद्रुक येथील पोलीस पाटील प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधलेला होता। जलजीवन योजनेअंतर्गत जे काळ्यामध्ये कामं झालेले आहेत ते गुत्तेदाराचं आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ही योजना परिपूर्ण झालेली असून पूर्ण नळाला घरपोच नळ दिलेलं पाणी येते, पण विकलेलं पाणी आपण जे प्रत्येक घरपर्यंत आपण डोर टू डोर जाऊ त्याला व्हिजिट देत असो, त्या नागरिकांचं म्हणणं आहे फक्त नळाचं कनेक्शन आलेलं पाणी आतापर्यंत आमच्या गावात एकही वेळेस नळाला पाणी आलेलं नाही। तर पुढील भेटूया। एक कनेक्शन आपल्या इथं घरी आलेलं आहे का? आलेलं आहे, पाणी आलेलं आहे। नळ तुटून गेलेत, पाणी आले नाही। नळ तुटून गेलेत पण पाणी आलेलं आहे। इथल्या जे ठेकेदारनं काम केलेलं गुत्तेदारनं त्यांचं असं म्हणलेलं आहे की त्या नळाचं जे जलजीवन योजनेअंतर्गत तुमच्या घरपोच नळ दिलेलं आहे त्याचं पाणी असं रस्त्यानं वाहत आहे। वाहत आहे, सगळे नळ फुटून गेले। नळ फुटून गेले, एकतर वेळेस पाणी आले, एक वेळ झाले नाही। तर आपण आता युवा तरुण जे काळ्या बुजुर्ग येथील यांच्याशी संवाद साधलेला होता। यांचं म्हणणं आलेलं आहे, यांचं म्हणणं असं आहे नळ योजनेअंतर्गत नळ दिलेला आहे पण आतापर्यंत त्या नळाला पाणी चालत नाही। आज ते नळाची नळही तुटून गेले। तुझं काम झालं? हो झालं सर। पाणी येते काय नळाला? नाही, ते आधी चालू केलं तेव्हा थोडीशी धार आली ती, आता तर पाणी नाही, काहीच नाही। विहिरीत वंगळ पाणी तेवढं दिसायला पाणी नाही, वंगळ पाणी आता ढवाळ असल्यामुळे पिण्याच्या लायक बी नाही, नळाला नाही, नळाला अजून पाणी नाही। नळाला येतच नाही? नाही, नळाला येतच नाही। तुमचं नाव सांगा। आणि नाल्या सुद्धा बोल नाही। जब्बार शेख, हा माझी ग्रामपंचायत सदस्य। त्या गावात जे 1.5 कोटीची जलजीवन अंतर्गत नळ योजना झाली त्यांचं गुत्तेदार, माजी सरपंच, उपसरपंच यांचं म्हणणं आहे फुल प्रेशरनं पाणी नळाला येतं आणि वाटणं वाहत आहे पाणी। अजिबात खोटं। तुमचं नाव सांगा। 100% खोटं म्हणजे खोटं आहे का की? अच्छा, मी गावामध्ये आम्ही बी काही कार्यकर्ते होत्या पहिले, आम्ही सोडून आम्ही कामधंद्याला लागले। बरं, तर तुम्हाला सांगतो आम्हाला हे डुप्लिकेट पुरं काम झालंय पुरं खडा खणला। आता तुम्ही पैप उतरून बघा, त्याच्यामधले निवळ पातळ पैप पाहतात ते लईच लई 2 पाणी येते की नाही नळाला? पाणी थेंब आहे ना। तुमचं नाव सांगा। तुम्हाला माहित नाही का मी कसं खोटं बोलतो? नाव सांगा एक बार। माझं नाव माधवराव पाटील आहे। माधवराव पाटील, काळा बुद्रुक। माधवराव पाटील। आता हे जे 3 नळाचे कनेक्शन दिले ते कसं पाणी भरवते का? हे तर डुप्लिकेट काय सांगलो, हे डुप्लिकेट आहे नाही। आम्हाला ह्याला काय वाटते, आपण कुत्र मांजर दूध पिते
मात्र देखील घालते सगळी दुनिया बघाली. बरं. काही लोक गरीब लोक काला बोलतील पुढी हो ना. चलती त्याची झाली ना. हो ना. सगळं कामाचे पैसे तर कुठे गेली आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. पण लोकांना नळ तरी चांगली देऊ. बघा आता त्याच्याकडे हे बघा इथे तीन घागरी कशा तीन भांडे कसं बसा काय ते तीन परिवार मी तुम्हाला काय तीन परिवार कसं नळाचं पाणी भरवते हे विमान बघू झालेलं शकता खोटं तुम्ही. बोलायला नाही आणि ना काही राजकारणी माणूस हो. मला काय देणे सगळं डुप्लिकेट काम आहे. हा. आरगून मरून गाव आतापर्यंत गावात नुसते खड्डे हो. हा. काय सांगा. बरं सर. हा गुत्तेदारचं असं म्हणणं आहे की प्रेशरनं पाणी वाहत आहे रस्त्यानं. तुम्ही सगळं संरक्षण करा. हो करायला आम्ही काय आहे शासनात विचारून बघा नळाला किती हजार काय त्याला काय आहे. नळ आहे. हो आलं सर 15 दिवस. 15 दिवस आले. म्हणजे त्याच्यानंतर काहीतरी ते पाणी ते आलं वळाला म्हणून हा. पाईपलाईन फुटली म्हणून काय पाईपलाईन जोडली नाही समजा. बरं पाणी नळाला किती प्रेशरनं आलं. दिवसापासून येईना? आता हे काल परवा जे पाणी हे वाहून गेले मुळात जे पाणी आलं ते पाण्यामुळे आलं मुळात नाही. पाणी पूर आलता ना. हा ते पुरामुळे सगळं पाईपलाईन होऊन गेली. ते पूर लई दिवसापूर्वी आलं. हा ते तवाच झालेला तेव्हापासून तेव्हापासून. आता ते पुरात रेग्युलर पाणी किती वेळ पाणी आलं? येते की नाही आता रेग्युलर? येईना पाणी नळाला येईना. नाही. म्हणजे आलतं म्हणजे एक बार सोडून बघलंय. हा नाही ते पहिलं चालू होतं जसं चालू केलं तेव्हा आता चालू होतं ते चालू केलेलं होतं. लक्ष्मण चव्हाण चव्हाण. रामा काळा बोलू. नळाचे कनेक्शन दिलेले आहे तुम्हाला. नळाची कनेक्शन दिले आहेत. 70 काम केलेलं आहे. नळाला पाणी नाही. गुत्तेदारचं म्हणणं आहे की तुमच्या नळ फुल प्रेशरनं पाणी येते. गुत्तेदारचं म्हणणं कसं आहे त्याच्या सगळे नाचलं ते सगळं हो म्हणलं तर पाणी येते म्हणलं तरी मला मान्य नाही. ते असं. पाणी येत असेल तर म्हणतो बरं. तर चुकीची भूमिका म्हणजे एकंदरीत नळाला पाणी येईना. पाणी अजिबात येत नाही. आतापर्यंत घरात आलं नाही. कोणाचं पाणी नाही. माझ्याच नाही. बिलकुल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. ते 1000 पब्लिकांना उभा करतो मी इथे. आणि कोणी माझ्या लाल मध्ये लुंगारला माघार घ्यायला लावतो ज्यांना मान्य असेल जनतेला तर लुंगारीचं काही म्हणणं नाही ना. तुमचा म्हणणं अधिकारी येऊन चौकशी करावी. चौकशी केली पाहिजे. आणि हम सभा होऊ द्या मीडिया पुढे तुम्ही सगळीच राहा. LPI येऊ द्या तहसीलदार येऊ द्या BDO येऊ द्या. आम्ही खरंच सांगणार हे जर खोटं बोलत बसलो तर हे किती नालाय काय पैसे खाला म्हणतील. अजिबात नाही. गोरगरीबाला त्रास व्हायचा. ओके धन्यवाद. टिक विजय गवाले वडील कुठे गेले? गावाला गेले. गावाला गेले. तुला कनेक्शन किती दिलेत? 2 दोन्ही नळापैकी पाणी येते? ये ना एके नळ येत नाही ना. एक वेळेस आलं पाणी? आलतं किती वेळेस? आलत पहिलं आता ये ना आले. पाणी आता येणं चालू. एक कुटुंबातून 2 नळाचं कनेक्शन दिले पाणी येत नाही. ओके. अनावश्यक पूर्ण शासनाच्या यादीनुसार तुम्हाला 4 ग्रामपंचायत यादीनुसार तुम्हाला 4 नळाचं कनेक्शन दिलेलं आहे. तुम्हाला किती कनेक्शन दिलेलं आहे? 2च आहे. तर ते यादीवर आहे 4 नळाचे कनेक्शन. तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत? किती जण आहेत तुमच्या घरात? 5 माणसं आहेत. तर यादीवर तर 4 कनेक्शन आहेत. तुम्हाला 2च कनेक्शन दिलेत. आहे माझ्या अंगणवाडीला नळ दिला म्हणजे सगळं काय की जलजीवन मिशनचं काय की सगळ्या जगामध्ये चाललेलं आहे. पण या काळामध्ये आमच्या फक्त कागदपत्रावर झालेलं आहे. आणि सगळेजण तुम्हाला का म्हणणं आलेत की लोक काय की फक्त भीतीच्या वातावरणामुळे तुम्हाला काय की माहिती देणं आलेत. पण मी स्पष्ट देते मी कोणाचं काही खाऊ नाही. माझ्या घरी तर नळ नाही. जेव्हा गावातून काय की अनाऊन्समेंट झाल्यावर पहिल्या दिवशी मी माझा काय की पहिला फॉर्म मी नेऊन दिलेला होता. आधार आणि काय की हे द्या म्हणले ओळखपत्र मतदान कार्ड. मी माझ्या समोरचे हे मुस्लिमचे आहेत त्यांनी माझ्या दिराचं पण आम्हाला नळही दिला नाही. 301 कुठला नळ दिलेत काय नाही. आणि माझ्या अंगणवाडीत दिलंय तर की नाही एक दिवस सुद्धा मी छटाक काय मुंगीला सुद्धा मी पाणी पाजवलं. बरं मॅडम एक जे गुत्तेदार आहे ते काम केलेले आहेत. सूरज माधवराव काळेकर तुमच्या काळाचे असून त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला कनेक्शन दिले फुल प्रेशरनं पाणी वाहतं. एकही दिवस आलं नाही भाऊ. ही सगळी खोटी बाब आहे. शासनाची दिशाभूल आहे बघा. धन्यवाद मॅडम. अजिबात मी काही कोण्या पक्षाची नाही किंवा मी एक गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आहे म्हणून सांगायले. माझं काय सुनील आहे माझा ते माझा पण गावात अजिबात चांगलं काम झालं. सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि कोणालाही पाणी मिळालं नाही. जे करायला सुनील लुंगारे त्याच्यावरच काय की लोकांनी काय की दडपशाहीने काय की आता आमच्या मारुती मंदिराचा एक हे आहे ग्रुप त्याच्यावर त्यांनी टाकलंय की आम्ही पाणी दिलं त्यानं नळ मोडले. त्यानं कशाला नळ मोडायला काय त्यानं काही वेळा आहे? आरोप केले त्यानं 5 वर्ष पहिले काय की हे केलंय गावाचा विकास केला आणि आताही केला होता. पण त्याला एकटा कसं झालं 8 जण एकीकडे एकटा त्याने एकीकडे झालाय बघा भाऊ. खरी गोष्ट ही आहे. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता मारुति पुढेवाल की रिपोर्ट।
देखा जाए तो शिकायत जिलाधिकारी और लोक निर्माण विभाग को सौंप दी गई है। अब ये देखना होगा कि प्रशासन इस मुद्दे पर क्या कार्यवाही करता है। फिलहाल इस खास खबर में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।